यशस्वी लोक इतरांबद्दल विचार न करता या 4 गोष्टीकडे अधिक लक्ष देतात. कारण आचार्य चाणक्य काय सांगतात तर ते एकदा नक्कीच हा व्हिडिओ बघा. आचार्य चाणक्य काय सांगतात किंवा आपल्या यशाबद्दल आपण काय केलं पाहिजे, अधिक लक्ष दिल्यामुळे आपलं कसं यश आपल्याला मिळेल याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. तर तेच यशस्वी लोक आपले नक्कीच होणार आहेत. यशस्वी लोक काय करतात, त्यांचे विचार कसे आहेत त्याबद्दलचं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. यशस्वी लोक इतरांविषयी वाईट बोलणं नेहमीच टाळतात आणि ते आपली ऊर्जा आपल्या कामासाठी वापरत असतात. सकारात्मक विचार आणि चांगल्या गोष्टी सवयी आता ते यशस्वीच होत जातात. पण यशस्वी लोक यश मिळवण्यासाठी आणखीन काय करतात याविषयी आचार्य चाणक्य यांनी खूप छान समजून सांगितलेलं आहे. तर बघा, आपले आचार्य चाणक्य हे सर्वांनाच माहिती असेल, कारण आचार्य चाणक्य हे सर्वात ज्ञानी आणि बुद्धिमान व्यक्तीपैकी एक म्हणून ओळखले जातात. ते केवळ एक महान राजकीय नव्हते, तर त्यांनी मानवी स्वभावाचाही सखोल जाण होती. आयुष्याची यशस्वी होण्यासाठी त्यांनी काही तत्त्व सांगितले आहेत जी आजही तितकीच उपयुक्त ठरत आहे. त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये त्यांचे विविध विषयावर चर्चा केली जाते, ज्यात यशस्वी लोक इतरांविषयी वाईट बोलणे का टाळतात याचे स्पष्टीकरण आहे. आचार्य चाणक्यांनी मते म्हणजे यशस्वी लोकांच्या अशा काही सवयी असतात जे त्यांच्या केवळ बुद्धिमत्वच सुधारत नाही, तर ते अधिक सामर्थ्यवान आणि प्रभावशालीही बनतात. बघा, यशस्वी लोक आचार्य चाणक्यांच्या मते काय तर बघा, यशस्वी लोक नेहमी त्यांच्या ध्येयावर आणि कामावर लक्ष केंद्रित करतात. वेळ एकही मौल्यवान वस्तू आहे त्यांना चांगलेच ठाऊक असते, त्यामुळे इतरांना टीका करण्यात आपला मौल्यवान वेळ कधीच वाया घालवू जात नाहीत, कारण ते शक्ती घालवत नाही. तशी जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कामातून पूर्णपणे मग्न असते ना, तिला इतरांच्या उणिवा पाहण्यासाठी वेळच मिळत नाही. हेच प्रमुख कारण आहे जे यशस्वी लोक आपल्या कठोर परिश्रमातून आणि समर्पणातून जीवनात हळूहळू पुढे जातात. त्यामुळे बघा, आपले चाणक्य नीतीनुसार जी व्यक्ती सतत इतरांविषयी वाईट बोलते ना, ती जगात स्वतःची प्रतिमा ढासळत असते किंवा डागाळत असते. जर तुम्ही इतरांविषयी वाईट बोलत असाल ना, तर समाज तुम्हालाही एक नकारात्मक आणि कमकुवत मनाची व्यक्ती पाहू लागते. याउलट जे सकारात्मक राहतात आणि नेहमी इतरांबद्दल चांगुलपणा पाहतात आणि त्यांना इतरांकडून खूप आदर मिळतो. यशस्वी लोकांना याची जाणीव असते की इतरांविषयी वाईट बोलून ते स्वतःच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवत असतात. तर त्यामुळे आपण बघा, सकारात्मक विचार खरंच खूप काही आपल्याला शिकवत असते आणि आयुष्यात पुढे घेऊन जात असते. जर तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचे असेल ना, तर सकारात्मक मानसिकता राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. जे लोक सतत इतरांवर टीका करतात ना, त्यांच्या भोवती नेहमीच नकारात्मकता असते. इतकेच नाही तर सवयीच्या त्यांच्या विचारावर निर्णयावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही सकारात्मक राहतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत संधी सापडत असते. बघा, चाणक्य हे वचन आपल्याला शिकवते की आपल्याला आयुष्याची यशस्वी व्हायचे असेल तर आपण नेहमी सकारात्मक मानसिकता राखली पाहिजे. बघा, आयुष्य यशस्वी व्हायचे लोक नेहमी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यांना आपल्या उणिवाची तीव्र जाणीव असते. त्यामुळे बहुतेक वेळ त्या सुधारण्याचे खर्च करतात आणि इतरांवर टीका करण्याऐवजी स्वतःवर काम करण्यास प्राधान्य देतात. आत्मसुधारण्याची ही सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवते. जेव्हा आपण इतरांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करतो ना, तेव्हा आपले जीवन अल्पावधीतच आपोआप सुधारत जात असते. त्यामुळे बघा, स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे हे खरंच अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे बघा, आपण जेव्हा यशस्वी आपण व्हायचं असेल ना, तर या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायच्या असतात. त्याच्यामुळे इतर लोक काय करतात किंवा काय त्यांच्या उणिवा करण्यापेक्षा किंवा त्यांच्या उणिवामध्ये पाहण्यापेक्षा आपण स्वतः किती सुधारावं, आपण काय करायला पाहिजे हेच नक्कीच आपली मानसिकता आणि सकारात्मक विचार नेहमी आपल्यापाशी असले ना, तर आपण नेहमीच यशस्वी ठरतो. आणि हे चाणक्य आपले आचार्य चाणक्याने सांगितलेलं आहे. तर या गोष्टीचं पालन करून आजच आपण स्वतःला बदला आणि आपण यशाकडे नेहमी आपलं लक्ष केंद्रित करा. तर हा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ह्या मोटिवेशनल व्हिडिओ म्हणजे तुम्हाला आवडतात का हे नक्की सांगा. आणि आवडलं तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.